कल्पना साडी फॅमिली मॉलचा जो आहे तो उद्घाटन सोहळा पार पडला आहे. माझ्यासोबत मंत्री पंकजा मुंडे आहेत. ताई, खरं तर पुणे मुंबईसारखा मॉल जो आहे तो परळीमध्ये या ठिकाणी उभारला गेला आहे. काय प्रतिक्रिया पाहणीनंतर? खूपच सुंदर असं इथे एकदम मुंबई पुण्यासारखा मेट्रो सिटीजच्या स्टँडर्डचं हे कल्पना फॅमिली शॉपिंग मॉल आज इथे आमच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि या परिवाराशी आणि या कल्पना ब्रँडशी आम्ही लहानपणापासून जोडलेलो आहोत. म्हणजे अगदी मी 3-4 वर्षाची असताना आमची आई त्यांच्याकडे मॅचिंग सेंटर होतं, तर ते फॉल आणि ह्याचं मॅचिंग करायला आम्ही आईबरोबर जायचो. तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास. आता एवढा मोठं 4 मजली भव्य असं मॉल त्यांनी उभा केलेला आहे आणि इतकं सुंदर कलेक्शन आहे. म्हणजे मला आता मुंबईत शॉपिंग करण्याची आवश्यकता नाही, इतकं सुंदर इथे कलेक्शन आहे. आणि लग्न कार्य पूर्ण मराठवाड्यातील लोक उत्साहाने यांच्याकडे शॉपिंग करायला येत आहेत. मला खूप आनंद आहे. माझ्या परळीच्या म्हणजे सन्मानामध्ये ह्याच्यात एक कल्पना या फॅमिली मॉलनी एक ॲडिशन केलेली आहे आणि त्यांच्यामुळे इथे एक चांगलं आम्हाला एक सन्मानजनक हे एक ॲडिशन आहे. आणि त्यांना भरभरून यश मिळो, भरभराट मिळो आणि भरपूर त्यांचं नाव हो आणि अजून मोठे स्टोर्स त्यांनी करा. याच्यामध्ये म्हणजे ब्रँडेड साड्या देखील तुम्ही पाहिल्यात. तुम्हाला कोणती साडी यामधली आवड? मला खूप आवडल्या. मी त्यांना सांगितलं दुकान बंद झाल्यावर मी येईन. म्हणजे मला प्रत्येक सेक्शनमध्ये जायचं, कारण आम्ही साड्या घालतोच. जेव्हा राजकीय मंचावर असतो आम्ही वेगळ्या साड्या घालतो, लग्न करायला वेगळ्या घालतो. महिलांना हे ऑप्शन आहे की सगळीकडे आम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे. तर खूप सुंदर साड्या आहेत. मला जनरली हाताने वीव केलेल्या साड्या, साऊथ इंडियन, मराठी साड्या, काठापदराच्या साड्याही आवडतात. तशाच राजस्थानी पण साड्या आवडतात. तर खूप सुंदर आहे कलेक्शन. मी एकदा येणार आहे वेगळं, पण आताही मी 3-4 साड्या घेतलेल्या आहेत. खरं तर पुणे मुंबईसारख्या मॉलमध्ये तुम्ही भेट दिली असेल किंवा तिथून खरेदी केली असेल. मात्र शेवटचा प्रश्न आहे, इथं काय वेगळं तुम्हाला पाहायला मिळालं? हे माझं वाटतंय मला, हे महत्त्वाचं आहे. आणि ह्यांची ग्रोथ मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. हे मला इथे वेगळं वाटतं आहे. आणि माझ्या परळीमध्ये एवढा मोठं एक वास्तू उभी केलेली आहे, एवढी भव्य आणि इतकं सुंदर तिथे त्यांनी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं ह्याचं स्पेशल माझ्यासाठी एक फिलिंग असणार आहे. आणि मला खूप आवडलं हे. आता मला इथून पुढे कार्यकर्ते खूप, ताई आम्हाला बाहेर घ्यायचं आहे, ताई आम्हाला मुंबईला येऊन तुम्हाला साडी घ्यायची, आता त्यांच्यासाठी व्यवस्था झालेली आहे. खूप छान झालेलं आहे. मी आता दुकान बंद झाल्यावर येणार आहे आणि साड्या घेणार आहे. सगळ्यांनी विकत साड्या घ्याव्या अशी हे होते मंत्री पंकजा मुंडे आणि या कल्पना साडी सेंटर मॉलचा जो आहे तो उद्घाटनाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड, परळी.